वस्तू बघा पितळाचे वेगळे. आणि दिवसभरात तुझ्या किती बैलगाड्या होतात? छोट्या बैलगाडी जर पाहिजे असेल तर मिनी बैलगाडी पण ते तयार करून देतात. तुम्ही बघू शकता एकदम जसे शेतकरी आपले फॅमिली घेऊन जातात त्या पद्धतीने आपण सर्व सजावट आणि पुरेपूरमध्ये काम केलेलं आपण. बैलाला किती सजवले बघा, पूर्ण पारंपरिक बैलगाडी तयार केलेली आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवीन काय व्हरायटीज आहे बैलगाडी? नवीन आपण आता एक टिपॉय काचेमध्ये बनवलेलं आहे. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की सर तुम्ही काहीतरी वेगळं करा नितीन दादा, त्यामुळे आपण हा नवीन एक केलेला आहे. हा 2x3चा आहे, तो पण ग्लास आहे. ते आपण नवीन केले की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असावेत. हे बैलांचे चेहरे, हो बैलांचे चेहरे वगैरे, धावती रेसमधले बैल आहेत ते बनवले आपण नवीन. हे बघा बघू शकता. आणि सिंगल बैल पण पुणेकर तुम्ही शोपीसची बैलगाडी, लाकडी बैलगाडीचा कारखाना शोधताय, चला तुम्हाला बेस्ट कारखाना दाखवतो. नितीन सनस आर्ट बैलगाडीचा कारखाना. हे सिंहगड रोड आहे. सिंहगड रोडला इथं क्रिकेटवाडी चौकात आला की ही क्रिकेटवाडीची कमान आहे. इथून आपल्याला 2 किलोमीटर आतमध्ये जायचं. क्रिकेटवाडी नांदोशी रोडला आला की हे अर्बन पार्क आहे, त्याच्या जवळ बघा नितीन सनस आर्ट्स शोपीस बैलगाडी. बघा हा कारखाना नितीन सनस आर्ट शोपीस बैलगाडी कारखाना. चला आता आतमध्ये. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. असे तुम्ही सुबक सुंदर बैलगाडी शोधताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी तुम्हाला घेऊन आलेले नितीन सनस आर्ट. हे नांदोशी गावामध्ये खडकवासल्याची येते. क्रिकेटवाडी फाट्यावरनं तुम्ही आतमध्ये आला की अर्बन पार्क आहे. अर्बन पार्कच्या बरोबर समोर हा कारखाना आहे. इथे तुम्हाला 1.5x2ची 2ची 5ची तुम्हाला साईजच्या बैलगाडी मिळते. आणि आता स्पेशल गणपती स्पेशल बैलगाडी बनवलेली आहे. स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस पण स्क्रीनवरती दिलेला आहे. आता चला बघू पूर्ण कारखाना बघू आणि त्याच्या इथे कोणते बैलगाडी मुख्य मॉडेल मिळतात. आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. नितीन सनस आर्ट हे तर बैलगाडी कशी तयार होती ते पाहू. बैलगाडी बघा दिवसभरात दाखवतो तो हे बैलगाडीचं वर्ष. हे असे चाक तयार होतात. पूर्ण हा कारखाना आहे आणि इथं सगळं हे चाक पूर्ण तयार होतं. आता हे स्टॉक आहे पूर्ण बैलगाडीचं पूर्ण साचा तयार झाला. आता त्याची प्रोसेस बघू कशी करायची. हे बैलगाडीला घासतात, पॉलिश करतात. ताई पूर्ण हे पॉलिश चमकून काढता का तुम्ही? हा नाही, नुसते घाशी ते का मारते. ओके. ही बैलगाडी बघा पूर्ण तयार होते. आता त्याची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. दररोज किती एक दिवस काय? आता हे बैलगाडीमध्ये काय करता तुम्ही? दादा ह्याला पॉलिश मारते. पॉलिश का? हा. ओके. एक गाडी पॉलिश करायला किती वेळ लागतो? कमीत एक 15 ते 20 मिनिटं लागतो. आणि एक गाडी रेडी होण्यासाठी 1 तास 1.5 तास तरी लागतो त्याला. ओके. थोडीशी दाखवतो. हा हे पूर्ण बैलगाडी तयार करतात. पॉलिशिंग होते. इथं चाक पण आहे, तुम्हाला चाक दाखवतो किती सुंदर आहे. आणि त्याच्या कलर होणार. ओके. हे बैलगाडीचं तुम्ही कुठला पार्ट तयार करता? मी गोंडे बनवते. गोंडे, ह्याला शेंबे असे म्हणतात. ओके. शेंबे दिवसभरात किती होतात? दिवसभरामध्ये होतात 30 होतात. 30. ओके. त्याला जरा काम जास्त आहे त्यामुळे. दाखवता आता बैलगाडीचे बैलांचे हे असे गोंडे तयार करतात. आणि हे प्रत्येकाला काम दिलेले आहे. दादा बैलगाडीमध्ये तू काय काम करतो? मी हे बादली, घुंगरू, लटकन वगैरे लावतो. मी पितळाच्या वस्तू बघा पितळाचे वेगळे. आणि दिवसभरात तुझ्या किती बैलगाड्या होतात? 20-25. ओके. आणि मोठी साईजची पण आहे ना? हा मोठे. ओके. तर मोठ्या साईजची पण बैलगाडी तो काम करतो. आणि प्रत्येकाला वेगवेगळं डिपार्टमेंट दिलेलं आहे. हे आता बैलगाडी प्रोसेसमध्ये येईल. छोट्या बैलगाडी जर पाहिजे असेल तर मिनी बैलगाडी पण ते तयार करून देतात. 1-1.5 फुटापासून ते 5 फूट 6 फुटाच्या बैलगाड्या पण इथं मिळतात. तुम्ही आता कारखाना बघितला त्यांचा डिस्प्ले दाखवू. आता कोणत्या प्रकारचे बैलगाडी मिळतात ते पाहू. आवाज येतो. दादा बैलगाडी कारखानाचा बघितला, आता बैलगाडीमध्ये तुमच्याकडून कोणत्या व्हरायटी थोडं सांगता का? नमस्कार, मी नितीन सनस आर्ट. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज
आपल्याकडे आता गणपती चालू होणार आहे 1-2 महिन्यानंतर. ते स्पेशल आपण ही गाडी बनवलेली आहे 1.5x2. ही शोपीसची गाडी पण म्हणून वापरली जाते घरामध्ये. आणि स्पेशल आत्ता ही गाडी गणपती म्हणून आता आम्ही नवीन एक साधारणतः ही 1.5x2ची साईज आहे. ह्याच्यावरती आपण छोटीशी काच ह्याचे आल्यावर गेलेली आहे त्याच्यावरती, की त्याच्यावरती जेणेकरून 1 ते 1.5 फुटापर्यंत मूर्ती आरामात बसू शकते. ओके. ह्याच्यात काय काय आहे बैलगाडीमध्ये? बैलगाडीमध्ये सगळंच येतं, पूर्ण ऑल फॅमिली आहे. पोती आहे, टोपली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम जशी शेतकरी आपली फॅमिली घेऊन जातात त्या पद्धतीने आपण सर्व सजावट आणि पुरेपूरमध्ये काम केलेलं आपण. बैलाला किती सजवले बघा. पूर्ण पारंपरिक बैलगाडी तयार केलेली आणि पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता आपण चारही बाजूनी बैलगाडी दाखवतोय. हे धान्य आहे काय सर्व. कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्यांना फोन करा. आता थोडं गणपती बसवून दाखवतं का कसं दिसतंय. गणपती बसवण्यासाठी बघा एवढ्या खूप सुंदर गणपती तुम्ही असं बसू शकता. स्पेशली गणपतीसाठी हे बैलगाडी तयार केलेली आहे. कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर हे गणपतीचा किती वेळ घेऊ शकते बैलगाडी असे? हे साधारणतः 1.5 फुटापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत मूर्ती बसते. ही गाडी मिनिमम 55 ते 60 किलो वेट घेते. ओके. हो, ही सागवान बारमाटिक लाकूड असतं, त्यामुळे ही वेट घ्यायची क्षमता तेवढी आहे त्याच्यामध्ये. आणि तेवढी आपण ते प्रोसेस करून ठेवलेली आहे. आणि याच्यात मोठ्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये पण आहे. त्याच प्रकारे तुम्ही मागे पण बघू शकता तुम्ही. ही 2x4ची गाडी आहे. ही 2x4ची गाडी घरामध्ये टिपॉय म्हणून वापरू शकता. आणि आता गणपतीसाठी स्पेशल ही गाडी खूप फेमस झाली आमची. ओके. हे टिपॉय म्हणून वापरू शकतो. हो, 2x4 ना? 2x4. आणि सर हे होम डिलिव्हरीची पण सोय आहे का? होम डिलिव्हरी कसं होतं, होम डिलिव्हरी तेवढा वेळ पुरत नाही, पण तरी आपण प्रोव्हाइड करतो रिक्षा वगैरे आणि टेम्पोनी. घरपोच द्यायची सेवा आपण ठेवतो. ओके. ही मोठी साईजमध्ये आहे. आणि हे बघा गणपतीचे ह्याचं पण गणपतीचं वेट जास्त. हो, ही गाडी मिनिमम 170 किलो वेट घेते ही गाडी. आणि मूर्ती 4 ते 5 फुटापर्यंत पण घेऊ बसू शकते, कारण तेवढं वेट घेते गाडी. जे 170 किलोचं वेट घेते आरामात. आम्ही टेस्ट करून पाहिलेली आहे, त्या हिशोबाने आम्ही सगळं टेस्टिंग करतो. त्या हिशोबाने आपण मूर्ती आणि जे काय असतं वेट ते सगळं चेक करूनच सांगतो आपण. नवीन काय व्हरायटीचे आहे बैलगाडी? नवीन आपण आता एक टिपॉय काचेमध्ये बनवलेलं आहे. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की सर तुम्ही काहीतरी वेगळं करा नितीन दादा, त्यामुळे आपण हा नवीन एक केलेला आहे. हा 2x3चा आहे, तो पण ग्लास आहे. पूर्ण म्हणजे छोटी गाडी, जी छोटी गाडी आहे 1.5x2 ती गाडी आतमध्ये आहे, की जेणेकरून धूळ नाही बसावं किंवा साफसुथरी राहावं आणि स्वच्छ राहावं. ओके. आणि अजून काय व्हरायटी? अजून बरेचपैकी. आता गेल्या टायमाला आपल्याकडे गाई नव्हती, 2 फुटाची गाई बनवली आहे. धावती चेहरे बनवले, बैलांचे चेहरे वगैरे भिंतीला. आता पूर्वी आता कशी वाघाचे वगैरे असायचे, पण आता सध्या तरी बैलांचे आहेत. ते आपण नवीन केले की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असावेत हे बैलांचे चेहरे. हो, बैलांचे चेहरे वगैरे. धावती रेसमधले बैल आहेत ते बनवले आपण नवीन. हे बघू शकता. आणि सिंगल बैल पण मिळतात का? सिंगल पण मिळतात. छोटी साईज पण आहे, 10 इंच पण आहे, 1 फूट पण आहे, 2 फूट पण आहे. ह्याच्यामध्ये जे अवेलेबल जे आहे ते कलर ते तुम्ही पाहू शकता. हे मोठे 3 ते 4 कलर यामध्ये अवेलेबल आहे. हे असे सिंगल जोडी पण घ्यायला? ही जोडी पण सिंगल पण मिळते, जोडी पण मिळते. आणि त्याच पद्धतीने आपण पारंपरिक जुन्या पद्धतीचे आपण स्टॅच्यू बनवले तुम्ही पाहू शकता. ओके. कारण काय आता पॉसिबल नाही आहे, कारण सगळं आता नवीन आल्यामुळं सगळं. पण लहान मुलांना किंवा नवीन पिढीला समजण्यासाठी आपण हे सगळे स्टॅच्यू आपण बनवलेले आहेत. हो, हे पारंपरिक स्टॅच्यू पण पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडं घेऊ शकता. सर बैलगाडीचा कारखाना पण बघितला, बैलगाडीच्या डिझाईन पण बघितल्या. तुमचं दुकानाचं नाव, मोबाईल नंबर आणि ऑर्डर द्यायची असेल तर कसं द्यायची? आपलं पुण्यामध्ये सेंगर रोड वसला क्रिकेटवाडी गाव असं एक गाव आहे. त्या आतमध्ये 2 किलोमीटर, मेन रोडवरनं 2 किलोमीटर आतमध्ये आहे. आपलं नितीन सन 60 इंस्टा आय डी आहे, नितीन सन 60 6006 हा एक आय डी आहे. यूट्यूबला पण तुम्ही सर्च मारू शकता, फेसबुकला पण मारू शकता. पहिली गोष्ट म्हणजे ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की खूप ठिकाणी आता फ्रॉड चालू आहे. आमच्या फोटोवर आमचे बरेच व्हिडिओ व्हायरल करून तुमच्याकडनं पैसे वगैरे घेतात आणि नंतर नंबर ब्लॉक करतात. शक्यतो जो बी कोणी असेल त्यांना कारखाना दाखवाय सांगा, व्हिडिओ कॉल करा, कारखाना आहे का बघा, चेक करा. आमचंच खरंच नाव आहे किंवा आम्ही आणि आमच्या स्टाफ हे जे असेल तरच त्यांच्याकडे पेमेंट टाकून बुकिंग करून घ्या. आणि आमच्याकडे जे 2 नंबर आहेत ते 2 नंबरच तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये स्क्रीनशॉटवरती मी सर तुम्हाला सांगता का नंबर? हां, नंबर पण सांगतो तुम्हाला. नितीन सन 60 6006
9607896006 हा पहिला नंबर. त्यानंतर 7887309576 हा दुसरा नंबर. हे दोनच नंबर आमचे आहेत. दुसरे जे कुठले नंबर असेल किंवा ते बोलत असेल सनसाटमधनं बोलतोय आम्ही स्क्रीनशॉटवरती तुम्हाला रील पाठवली, फोटो पाठवले, तर हे फ्रॉड आहेत. हे पैसे गेल्यानंतर तुम्हाला समजतं. त्याच्या आधी कन्फर्म करा, खात्री करा आणि मगच पैसे टाकून आपली पावती घ्या. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला या बैलगाडीमधली कोणती बैलगाडी आवडली? तुम्हाला जर बैलगाडी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनाच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही एकदा कारखान्याला व्हिजिट करा, बैलगाडी चेक करा, आवडली तर तुम्ही ते बुक करू शकता किंवा त्यांना तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल करू शकता. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.